स्वागत। सर्वप्रथम पाहूयात काही ठळक घडामोडी। सूड कादंबरीवर आधारित स्त्री मुक्तीच्या शोधात जानकी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला। कोंढव्यातील प्रस्तावित हज हाऊसला विरोध। जीएसटीमुळे लोककलावंतांच्या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीवर परिणाम। प्रिंटमधील चिंटू आता येत आहे अॅनिमेशन फिल्ममधून। मेट्रो की शिवसृष्टी आज होणार फैसला। अखिल भारतीय मागासवर्गीय सफाई कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष। ठळक घडामोडीनंतर पाहूया सविस्तर बातमीपत्र। सूड कादंबरीवर आधारित स्त्री मुक्तीच्या शोधात जानकी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला। वीर सिद्धनाग फाउंडेशन निर्मित व आर्ट अकॅडमी प्रस्तुत संतोष वडकीर दिग्दर्शित जानकी या क्रांतिकारी साहित्यिक बाबूराव बागुल यांच्या सूड या लघु कादंबरीवर स्त्री मुक्तीवर आधारित नाटकाचा दिनांक 2 ऑगस्ट 2017 रोजी सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभाचा प्रयोग पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला, अशी माहिती जानकी नाटकाच्या टीमने पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेत सिद्धनाग फाउंडेशनचे संस्थापक व जानकी नाटकाचे निर्माते राजेंद्र गायकवाड, जानकीचे दिग्दर्शक संतोष वडकीर, नाटकातील जानकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा चौधरी, अभिनेता प्रशांत भालेराव, अभिनेता यशपाल सारनाथ, सिद्धनाग फाउंडेशनची प्रसिद्धी प्रमुख विनोद कुमार जाधव, दीपक मस्के, जानकीचे बोधचिन्ह व पोस्टर मेकर ओम्स क्रिएशन ओम चिंचवनकर, जानकीचे प्रसिद्धी प्रमुख प्रशांत निकम उपस्थित होते। जानकी नाटकाद्वारे ज्येष्ठ साहित्यिक बाबूराव बागुल स्त्री मुक्तीच्या शोधात रंगभूमीवर प्रेक्षकांना भेटणार आहेत। जानकी ही नायिका दलितांची आहे असली तरी अमानुष अत्याचार घडणार आणखी कोणावर? दलितांची स्त्री ही कोणाच्याही मालकीची अशी जानकी या दीर्घ लघुकथेचा केंद्रबिंदू आहे। माझं नाव संतोष वडकीर, मी या नाटकाचा दिग्दर्शक आहे। नाटक हे बाबूराव बागुल यांच्या सूड या कादंबरीवर आधारित आहे, जी कादंबरी स्त्री मुक्तीच्या अंगाने जाते। ही कादंबरी महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये MA ला अभ्यासक्रमासाठी आहे आणि बाहेरच्या 5 स्टेटमध्ये सुद्धा आहे। बाबूराव बागुल हे ज्येष्ठ आणि क्रांतिकारी साहित्यिक आहेत आणि या नाटकाद्वारे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की आपण सगळ्यांनी या नाटकासाठी यावं। इट्स अ फोक म्युझिकल एक्सपेरिमेंटल ड्रामा आणि एक्सपेरिमेंट करतोय आणि ते फोकमध्ये आणि रंगभूमीवर, तर आपण सगळ्यांनी या नाटकाला यावं अशीच मी विनंती करेल। आमचं नाटक 2 ऑगस्टला बालगंधर्वला सायंकाळी 5 वाजता आहे। फारच साधारण त्याचं तिकीट आहे 100 आणि 150। शो ऑलरेडी हाऊसफुल झालेला आहे, तरी पण मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी यावं। आणि आमच्या नाटकाचे निर्माते खरं म्हणजे प्रायोगिक रंगभूमीवर कोणी सपोर्ट करत नाही, सगळ्या कलावंतांना आपलं थोडं थोडं करून करावं लागतं आणि असा अवघड कंटेंट असेल, थोडंसं मांडण्याची भीती असेल तर त्याला तर मुळीच धजत नाहीत। पण आमच्या पाठीशी वीर सिद्धनाग फाउंडेशनचे राजेंद्र गायकवाडजी जेव्हा नाटक पाहायला आले तेव्हा त्यांनी सांगितलं की इट्स अ सोशल कंटेंट, स्त्री मुक्तीच्या अंगाने जाणार आहे।
तुम्ही भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही खंबीरपणे रंगभूमीवर काम करा. मी सरांचे विशेष आभार मानतो. ह्या नाटकाची सरांनी निर्माते आहेत आणि त्यांच्यामुळे हे नाटक इथपर्यंत आम्ही पेलू शकलो. नमस्कार, मी राजेंद्र गायकवाड, वीर सिद्धनाथ फाउंडेशनचा मी संस्थापक आहे. वीर सिद्धनाथ हे नाव म्हटलं की महाराष्ट्राच्या पूर्व इतिहासातलं खूप मोठं नाव आहे, ज्यांनी शिवाजी महाराजांना अनेक लढाया जिंकून दिलेल्या आहेत, पेशव्यांना लढाई जिंकून दिलेल्या आहेत. परंतु पेशवाईच्या काळात जे काही अत्याचार आमच्यावर होत होते, जे दलित आणि अस्पृश्य वर्गावर, तर त्या कुठेतरी अस्पृश्यतेतून आपली मुक्तता व्हावी यामुळे वीर सिद्धनाथांनी यांनी पेशव्यांबरोबर जी लढाई केली ही 1 जानेवारी 1818 ही सर्वश्रुत माहिती आहे. आणि तिथून ती पेशवाई संपल्यानंतर आमचा अस्पृश्य समाज हा खऱ्या अर्थाने तिथून मुक्त झाला. आणि मुक्त झाल्यानंतर आमच्या समाजामधल्या महिलांना जी अतुच्छ भावना अजूनही मिळत जाते ती, तर त्या माध्यमातून हे जे क्रांतिकारक साहित्य जे आबा बागुल यांचं, तर ते इतकं समाजाला काहीतरी प्रेरणा देणार आहे, त्याच्यातून समाज प्रबोधनाचं साहित्य आहे. म्हणून आम्ही वीर सिद्धनाथाच्या माध्यमातून या कार्यक्रमाला आम्ही सर्वार्थानं या श्रीमुक्तीच्या ह्याच्यात हातभार लावण्याचा हा एक प्रयत्न करतोय. नमस्कार, मी अपूर्वा चौधरी, मी जानकीची प्रमुख भूमिका करते आहे. मला वाटतं स्त्रीमुक्तीवर थेट बोलणारं हे नाटक आहे, कुठल्याही जातीवर बोललं जात नाही आहे. तर मला वाटतं म्हणजे भारतातल्या सगळ्याच लोकांनी हे नाटक पाहावं आणि विशेषतः स्त्रियांनी हे नाटक नक्की बघावं असं मला खूप वाटतं. माझं नाव प्रशांत भालेराव. मी असं म्हणेन की जानकीमध्ये मी स्वतःच्या बहिणीला बघतो. जर माझ्या बहिणीलाही तोच त्रास असेल जो जानकीला आहे, तर मग मी हा रोल खूप पर्सनली स्वतःला रिलेट करतो आणि त्याच्यामुळेच मला ही भूमिका करायला फार 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 मनापासून सेन्सिटिव्ह वाटते. आणि करतानाही मला पर्सनल फिलिंग्स, माझं जे आयुष्य आहे त्याला मी रिलेट करू शकतो ही भूमिका करताना. स्वामींचा जो प्रवास आहे जानकीसोबतचा, जो भारतभरचा प्रवास आहे, तर त्या प्रवासामध्ये जानकीचं जे संपलेलं आयुष्य आहे त्याला एक नवीन उमेद देण्याचं काम स्वामी हे कॅरेक्टर करतं आणि मला ते करताना स्वतःला फार सॅटिस्फॅक्शन भेटतं. सो मी असं म्हणेन की 2 ऑगस्टला बालगंधर्वला संध्याकाळी 5 वाजता सगळ्यांनी यावं ही नम्र विनंती. कोंढव्यातील प्रस्तावित हज हाऊसला विरोध. पुण्यातील सर्व हिंदू संघटनांनी केला मागणी मान्य न झाल्यास व्यापक आंदोलनाचा इशारा. कोंढव्यामध्ये अतिरेक्यांचा स्लीपर सेल असून त्या परिसरात अतिरेक्यांशी संबंधित अनेक धर्मांध गुंड राहत आहेत. देशद्रोही संघटनांचे जाळे असलेल्या या परिसरात पुण्यातील बॉम्बस्फोटच्या घटनांशी संबंधित लोक देखील पकडण्यात आले. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने प्रस्तावित केलेले हज हाऊस हे येथे उभारू नये. सुरक्षेच्या दृष्टीने देखील हे अयोग्य असून धार्मिक स्वरूपाच्या बांधकामासाठी महापालिकेचा निधी वापरणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे हज हाऊसचा प्रस्ताव रद्द न झाल्यास व्यापक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी पुण्यातील सर्व हिंदू संघटनांच्या वतीने पत्रकार परिषदेत दिली. प्रत्यक्षात महापालिका कायद्याप्रमाणे मनपा निधी केवळ विकास कामे आणि आरोग्य व शिक्षण विषयक कामांसाठी वापरता येतो. कोणत्याही विशिष्ट धार्मिक स्वरूपाच्या बांधकामासाठी पालिकेचा निधी वापरणे संपूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे महापालिकेत बहुमतांच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर झाला तरी सुद्धा प्रशासनाने तो फेटाळून लावावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. मिलिंद एकबोटे म्हणाले, मुंबई येथील हज हाऊसमध्ये अतिरेकी सापडले असून पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली होती. त्यामुळे पुण्यात हज हाऊस बांधल्यास शहराच्या सुरक्षेला धोका निर्माण होणार आहे. हज हाऊसमध्ये मुस्लिम धर्मीयांव्यतिरिक्त अन्य लोकांनाही प्रवेश करण्यास मनाई आहे. या ठिकाणी नियंत्रित ठेवणे कोणत्याही शासकीय यंत्रणेच्या मर्यादेपलीकडे आहे. त्यामुळे हज हाऊसला मान्यता देणे चुकीचे आहे. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रस्ताव नामंजूर करावा, अन्यथा या विरोधात पुण्यातील सर्व हिंदू संघटनांच्या वतीने पुणेकरांचे व्यापक व तीव्र आंदोलन उभे राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पुण्याची सुरक्षा हा टॉप प्रायोरिटीचा विषय आहे. पुण्यामध्ये 3 वेळेला बॉम्बस्फोट झालेले आहेत आणि कोंढव्यामध्ये अतिरेक्यांचा स्लीपर सेल आहे ही गोष्ट सर्वश्रुत आहे. पुण्यामध्ये ज्या दंगली होतात, पुण्यामध्ये जे बॉम्बस्फोट होतात, त्याचे धागेदोरे कोंढव्यापर्यंत पोहोचतात ही वस्तुस्थिती आहे. कोंढव्यात जर हज हाऊस झालं तर अतिरेक्यांना एक आश्रयस्थान मिळेल आणि त्यामुळे पुण्याची सुरक्षा धोक्यात येईल. त्यामुळं पुण्यातल्या सर्व हिंदू संघटनांनी आज एकत्र येऊन हज हाऊसला विरोध केलेला आहे. महापालिकेमध्ये जे राज्यकर्ते आहेत त्यांनी हज हाऊसची योजना गुंडाळून टाकावी अशी आमची त्यांना विनंती आहे. जर हज हाऊसची योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालवले तर पुण्यातल्या सगळ्या हिंदू संघटना एकवटतील
सगळ्या पुणेकरांच्या सुरक्षेसाठी त्या सज्ज राहतील आणि त्यातून पुढचं आंदोलन उभं राहील. महापालिकेचा निधी जो आहे तो पब्लिक फंड आहे. पब्लिक फंडचं पावित्र्य असतं. राजकारणाच्या सोयीसाठी हा पब्लिक फंड वापरणं बरोबर नाही. महापालिकेचा निधी विकास कामांसाठी, सार्वजनिक आरोग्यासाठी, शिक्षणासाठी वापरण्यास परवानगी आहे कायद्याची. परंतु महापालिकेचा निधी जर कोणी एखाद्या विशिष्ट घटकाच्या खुश करण्यासाठी वापरत असेल तर त्याला परवानगी नाही. कोणत्याही धार्मिक स्वरूपाच्या वास्तू बांधण्यासाठी महानगरपालिकेचा निधी वापरण्यास परवानगी नाही. याचा राज्यकर्त्यांना महापालिकेतल्या सोयीस्कर विसर पडलेला आहे. त्यामुळे त्यांना आम्ही आठवण करून देतो की महाराष्ट्र महापालिका अधिनियमाप्रमाणे जो महापालिकेचा निधी आहे तो हज हाऊससाठी तुम्हाला वापरता येणार नाही. संगीत सम्राट जल्लोष लोकगीतांचा जीएसटीमुळे लोककलावंतांच्या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीवर परिणाम. जीएसटी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीवर परिणाम जाणवू लागला आहे. महाराष्ट्राची लोककला म्हणून लावणी हा कला प्रकार ओळखला जातो, परंतु या लावणी कार्यक्रमाच्या तिकीटवर परिणाम झाल्याने लावणी कार्यक्रम तोट्यात जात असल्याचे निर्माते हे कार्यक्रम करण्यास तयार होत नाही. यामुळे लोककलावंतांना आपले पोट कसे भरायचे याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून महाराष्ट्राचे लोकप्रिय असलेले लोकगीत गायक कवी संजय लोंढे, शांताबाई फेम, युवा संगीतकार जोडी गायक साजन विशाल, शालू नाच, राडा राडा फेम, युवा गायक रोमिओ कांबळे, आला बाबूराव फेम अशा कलाकारांना एकत्रित करून शनिवारी 29 जुलै 2017 रोजी नवीन कार्यक्रमांचे निर्माते माननीय सतीश लाल बिगे यांनी केलेले आहे. या कार्यक्रमात विविध गीतांच्या कार्यक्रमाबरोबर लावणी व सांस्कृतिक कार्यक्रमांचा एकत्रित आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. या कार्यक्रमाची निर्मिती करण्यामागे लोककला व कलावंत जगला पाहिजे म्हणून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील लोककलावंतांना कार्यक्रमांना तिकीट दर जीएसटीमुळे वाढल्याने प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. म्हणून त्यातून मार्ग निघावा व प्रेक्षकांना तिकीट दर परवडणार असावा म्हणून केवळ सरसकट जनता दर हा केवळ 250 रुपये ठेवण्यात आला आहे. सदरचा कार्यक्रम हा बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी 12 वाजता पार पाडण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन वरुण कांबळे हे करीत आहेत. जीएसटीचा परिणाम म्हणजे की पहिला कलावंतांना शांताबाई गाण्याचे गायक संजय लोंढे हे असतील किंवा आम्ही साजन विशाल असेल, रोमिओ असेल, जीएसटी ज्यावेळी नव्हती त्यावेळी संजय लोंढे, शांताबाई फेम, राधिका पाटील वगैरे असाच जर शो गंधर्वला म्हणा किंवा कोणत्या थिएटरला लागला तर तुफान गर्दी असायची. पण आज तेच गायक, तेच आर्टिस्ट जर त्यांचा शो लावला तर आज गर्दी कमी. ह्याच्यावरून ते सगळं काय आम्हाला जाणवतं आहे. त्यामुळे आम्ही आता एक शो चालू केला आहे, संगीत सम्राट. आमचे प्रोड्युसर आहेत सतीश लाल बिगे. या जीएसटीच्या काळामध्ये त्यांनी एक असं पाऊल टाकलं की बाबा सर्वात कमी रेट 250 रुपये. प्रत्येक निर्माते मला वाटतं हा शो झाल्यानंतर प्रत्येक निर्माते धाडस करतील. प्रत्येक कलाकारांचं पोट चालेल आता इथून पुढे, हा आमचा प्रयत्न आहे. मी आला बाबूरावचा गायक आहे. प्रथमतः मी नवीनच आहे याच्यात, परंतु आजपर्यंत याच्या अगोदर मी जे कार्यक्रम पाहायला जायचो लहानपणी, ऑर्केस्ट्रा असेल, लावणी असेल, नाटक असतील, तर त्या कार्यक्रमाला भरपूर गर्दी असायची. तर मी स्वप्न बघायचो असेच की माझं देखील असं नाव होईल, असं स्वप्न पूर्ण होईल. पण आता माझं एवढं भाग्य समजतो मी की महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक संजय लोंढे, राधिका पाटील आहेत डान्सर, साजन विशाल आहेत म्युझिक डायरेक्टर, संगीतकार आणि हिट गायक आहेत. यांच्या सोबतीला मला काम करायची संधी मिळाली आणि आमचे निर्माता सतीश भाऊ लाल बिगे यांनीही मला संधी दिली. आणि ही संधी अशी होताना या जीएसटीचा त्रास निर्माण झाला की मला असं वाटतं की असं नव्हतं व्हायला पाहिजे. गर्दी भरपूर होईल, त्या 250 रुपयाच्या तिकिटामुळं गर्दी भरपूर होईल, पण निर्मात्यांचा असं लॉस नाही व्हावं की त्यांच्यामुळं अजून दुसऱ्या निर्मात्यांनी पण प्रवेश करावा या कार्यक्रमात. त्यामुळं आम्ही हा कार्यक्रम संगीत सम्राट जल्लोष लोकगीतांचा असा आमच्या महाराष्ट्रात गाजलेल्या गाण्यांच्या माध्यमातून सुरू केलेला आहे. भूमिका अशी असणार आहे की या कार्यक्रमामुळं की आम्ही जो जनता दर ठरवलेला आहे त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना आम्ही आवाहन करणार आहे की कार्यक्रमाला उपस्थित राहावं
आणि पुन्हा एकदा अशा प्रकारच्या कार्यक्रमांना तिकीट जो दर आम्ही ठेवलेला आहे कमी, त्या तिकीट दरामध्ये जास्तीत जास्त लोक जर आले, म्हणजे 250 रुपये तिकीट ठेवलं आणि तिकडे जर 2000-3000 लोक जर बघायला आले कार्यक्रम, तर ते निर्मात्याला परवडेल. निर्मात्याला परवडेल, कलाकारांचं त्या ठिकाणी उत्पन्न मिळेल त्यांना, आणि हा संदेश प्रत्येक निर्मात्यापर्यंत पोहोचेल आणि प्रत्येक निर्माता जास्तीत जास्त कार्यक्रम लावण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यामुळं जे 7000 कलावंत आज घरात बसून आहेत आजच्या या काळामध्ये GSTच्यामुळे, त्यांना काम मिळेल. हा एक प्रामाणिक प्रयत्न आमचा सर्व कलावंतांचा आणि आमचे निर्माते सतीश लालबेगे यांचा आहे, तो या ठिकाणी आमचा असणार आहे. या कार्यक्रमाची तिकीट विक्री कुठे चालू आहे आणि काय आवाहन कराल पुण्याला? या कार्यक्रमाची तिकीट विक्री फोन बुकिंगने सुद्धा होत आहे. आपण न्यूजपेपर जर पाहिलं तर त्याच्यावर फोन बुकिंगसाठी नंबर आहेत. त्याचप्रमाणे आपण जर बालगंधर्व रंगमंदिरावर जर आले तर त्या ठिकाणी तिकीट बुकिंग काउंटरला या कार्यक्रमाचे तिकीट आपल्याला उपलब्ध होतील. हा एक नवीन उपक्रम आमचे प्रोड्युसर सतीश लालबेगे यांनी निर्माण केलेला आहे. GSTच्या काळात पण त्यांनी धाडस केलेलं आहे, याच्यातच त्यांचं मोठं मी आभार व्यक्त करतो आहे. लोकसंगीताचा कार्यक्रम आहे हा, आणि याच्यामध्ये काही चित्रपट लावण्या ह्या नसताना ह्यांना येत संबंध नवीन लोकगीतांचा हा कार्यक्रम केला आहे. संगीत सम्राट जल्लोष म्हणून नावाचा आहे, आणि नक्कीच परिपूर्ण 3 तास एन्जॉय करणं आणि सख्खे बहीण भावंडं बसून देखील या कार्यक्रमाची मजा लुटतील असा हा कार्यक्रम केलेला आहे. हो, तुम्ही आज जर बघायला गेलं ना, बालगंधर्वला जर तुम्ही गेले ना, तर तिकीट बुकिंगच्या ऑफिसवरती एक माणूसही तिकीट खरेदी विक्रीला नाही आहे, कारण का 18% वाढलेले GST, त्याच्यामुळे तिकीट दर खूप वाढलेले आहेत. परंतु ह्या कार्यक्रमासाठी 250 रुपये दर ठेवलेले आहेत प्रोड्युसर सतीश लालबेगे यांनी. नक्कीच बघू आता काय होतंय, पब्लिक येतंय नाही येतंय. 250 रुपये. मी गेले 4 ते 5 वर्ष लावणी कार्यक्रम करत आली, पण असं कधी सिच्युएशन नव्हती की ऑडियन्स कमी आले. पण आत्ताच्या ह्या युगामध्ये GSTपासून ऑडियन्सची संख्या खरंच खूप कमी झालेली आहे. त्यामुळे कलाकारांचं नुकसान आहे, निर्मात्यांचं आहे, आणि शिवाय मनोरंजनही करता येत नाही प्रेक्षकांना, त्याचे जरा वाईट वाटतं. पण आता आम्ही 29 तारखेला बालगंधर्वमध्ये 12:30 वाजता जो कार्यक्रम करणार आहे तो खूप छान करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. चिंटू आता येत आहे ॲनिमेशन फिल्म मधून. गेली अनेक वर्षे तुम्हाला वर्तमानपत्रातून, पुस्तकांमधून, फेसबुक सारख्या माध्यमातून भेटणारा चिंटू आणि त्याची मित्रमंडळी मिनी पप्पू, राजू बगळा, तसेच आई पप्पा आणि जोशी काकू सुद्धा आता तुमच्या भेटीला येत आहेत, हलत्या चालत्या स्वरूपात म्हणजे चिंटूच्या ॲनिमेशन फिल्म्स मधून. मराठी व्यंगचित्रकलेच्या इतिहासात एखाद्या हास्यचित्र मालिकेवरून ॲनिमेशन फिल्म्स होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सर्व फिल्म्स आता तुम्हाला चिंटूच्या YouTube चॅनलवरून बघायला मिळतील. चिंटू हा मराठी माणसाच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलेला मुलगा आहे. तो खट्याळ आहे, खोडकर आहे, निरागस आहे, तसंच तो मिश्किलही आहे. या चिंटूच्या खोड्यात 25 पेक्षा जास्त वर्ष आपण अनुभवल्या आहेत. अनेक पिढ्या चिंटू वाचत मोठ्या झाल्या. रोजच्या जीवनातील गमती जमती विसंगत दाखवणाऱ्या व लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणाऱ्या या छोट्या छोट्या ॲनिमेशन फिल्म्स असणार आहेत. चिंटू ॲनिमेशन फिल्म्स या सर्वांसाठी असणार आहेत. आजी आजोबा त्यात आपल्या नातवंडांना बघतील, तर आई बाबांना त्यांचा खोडकर मुलगा दिसेल, तरुणांना आपलं बालपण आठवेल, तर लहानांना त्यांची सवंगडी भेटेल. या फिल्म्सची निर्मिती व दिग्दर्शक चिंटूचे निर्माते चारू हसपंडित यांनी केले आहे. स्वतः चारू हसपंडित हे ॲनिमेशन शिकलेले आहेत. यापूर्वी त्यांनी या माध्यमात काही फिल्म्सही केल्या आहेत. चिंटूच्या फिल्म्सच्या ॲनिमेशनचे काम आरोह मीडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी चारू हसपंडित यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे. तर रेकॉर्डिंग व एडिटिंग FX स्टुडिओ पुणे येथे झाले आहे. याचे शीर्षक गीत व पार्श्वसंगीत प्रवीण जोशी यांनी केले आहे. अरे राजू, खेळात असं चिडायचं नसतं. तरीही मी आऊट नाहीये, तुम्ही मला खोटे आऊट दिले. अरे खेळात असं होतंच. मला सांग, तू तरी असं मान्य करशील का? असं मान्य करायला मी काय बावळट आहे का?
गेले अनेक वर्ष चिंटू तुम्हाला वर्तमानपत्रातनं भेटत होता किंवा फेसबुकसारख्या माध्यमातून भेटत होता, पण अनेक वर्षांचं आमचं स्वप्न होतं की चिंटू ॲनिमेशन स्वरूपात यावा. कारण चिंटू हलता बोलता चालता पाहायला लोकांना नक्की आवडलं असतं आणि याची आम्हाला खात्री होती. याच्या आधी चिंटूच्या 2 फिल्म्स येऊन गेल्या, ज्या लाईव्ह ॲक्शन फिल्म्स होत्या. पण जो चिंटू जसा व्यंगचित्रात असतो तसा लोकांना बघायला खूप आवडेल, त्यामुळे आम्ही असं विचार केला की चिंटूच्या फिल्म्स कराव्या, ॲनिमेटेड फिल्म्स कराव्या. आणि मग ते करताना आधी सुरुवात आपले जे विनोद आहेत चिंटूचे तेच ॲनिमेशन स्वरूपात आणावे असं ठरलं. आणि त्याच्यासाठी मग आम्ही प्रयत्न सुरू केले. मी स्वतः ॲनिमेशन शिकलो आणि मग या फिल्म्स आम्ही सुरू केलेल्या आहेत. आणि हे सुरुवातीला या छोट्या छोट्या फिल्म्स असणार आहेत, म्हणजे साधारण 35 ते 45 सेकंद इतक्या छोट्या असणार आहेत. या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासमोर येणार आहेत. यूट्यूबचं हे आहे www.youtube.com/चिंटू CHINTOO या तुम्हाला साईट्सवर बघायला मिळतील. आत्ताच म्हणजे आम्ही प्री लॉन्च जे केलेलं आहे, तर यूट्यूबला आत्ताच इतका सुंदर प्रतिसाद मिळतो आहे की पुढे याचं कसं वाढत जाईल याची आम्हाला त्याच्यातनं दिसतं आहे की हे किती चांगल्या पद्धतीने आम्हाला पुढे त्याचा रिस्पॉन्स येत जाईल. कशा प्रकारे चॅलेंजेस होते म्हणजे हा ॲनिमेटेड फिल्म करताना? चिंटू ॲनिमेशन करताना सर्वात महत्त्वाचा चॅलेंज असतो की ॲनिमेशन म्हणजे एक मोठी टीम असते आणि या टीमला हे संपूर्ण चिंटू समजावून सांगणं, त्यांच्या मनात तो चिंटू घोळवणं आणि माझ्या मनात जो चिंटू आहे तो त्यांच्याकडनं काढून घेणं, हे एक खूप चॅलेंजिंग काम होतं. पण ते ह्या सर्व टीमनी अतिशय उत्तम प्रकारे केलं असे मला म्हणायला आवडेल. त्याच्याबरोबर दुसरा एक चॅलेंज असतो की चिंटूचे आवाज, चिंटू, मिनी, पप्पू, राजू, बगळ्या ही जी संपूर्ण टीम आहे त्याचे आवाज कसे असतील. कारण अनेक वर्ष 25 वर्ष लोक चिंटूला वर्तमानपत्रातनं बघत आहेत. प्रत्येकाच्या मनात काहीतरी एक त्याची प्रतिमा तयार झालेली असते. तर ते परफेक्ट जुळणारे आवाज शोधून काढणं हा एक मोठा चॅलेंज होता. त्याच्यापुढे हे जेव्हा आमची फिल्म तयार झाली तर त्याला म्युझिक देणं, तर म्युझिकसुद्धा असं पाहिजे की ते चिंटूला परफेक्ट मॅच होईल, त्या संपूर्ण वातावरणाला हे आपलं वातावरण वाटेल अशा पद्धतीचं एक म्युझिक देणं आवश्यक होतं. आणि ते काम यांनी प्रवीण जोशींनी खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्याच्याबरोबर याचं जे एडिटिंग असतं, कारण हे सगळं परफेक्ट टाईममध्ये आणि अतिशय कमी वेळात चांगल्या पद्धतीने मांडायचं असतं, त्याच्यासाठी उत्तम एडिटिंग लागतं. तेही हे प्रत्येक स्टेपला हे चॅलेंजेस होती. आणि मराठीतलं हे एक मोठं चॅलेंज आहे की मराठीत हे आणणं, कारण आम्हाला अनेक जण असे विचारत होते की याचं बजेट एवढं मोठं आहे. शिवसृष्टी खास सभेची जय्यत तयारी. मेट्रो की शिवसृष्टी आज होणार फैसला. कोथरूड शिवसृष्टी प्रकल्प पाठपुरावा करून देखील प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत असल्याने या प्रकल्पाबाबत आज 28 जुलैला खास सर्वसाधारण सभा घेण्यात येणार आहे. त्यानुसार महापालिका भवन परिसरात शिवसृष्टी बनवण्याचे फ्लेक्स व झेंडे लावण्यात आले आहेत. सभागृहाच्या बाहेर रांगोळी व शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवला आहे. कोथरूडमध्ये कचरा डेपोचे सुमारे 28 एकर 5 गुंठे जागेत शिवसृष्टी उभारण्यास मुख्य सभेने मंजुरी दिली आहे. मात्र राज्य शासनाकडून अद्याप त्यास परवानगी मिळालेली नाही. त्यातच याच जागेवर मेट्रोचे टर्मिनस ही प्रस्तावित आहे. शिवसृष्टी प्रकल्प हा पालिकेच्या अन्य प्रकल्पासारखा नाही. यामागे देशातील विदेशातील लाखो नागरिकांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रती असलेली भक्ती आणि प्रेम आहे. या शिवसृष्टीत अनेक किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार होणार आहेत. त्यासाठी 28 एकर जागेची गरज आहे. शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे मेट्रोची नितांत गरज आहे. त्यामुळे मेट्रोचे भुयारी संस्थान करून तिथे शिवसृष्टी उभारावी अशी मागणी यापूर्वी महापौरांकडे केली असून त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
त्यामुळे खास सभेची मागणी करण्यात आली आहे। त्याप्रमाणे आज दुपारी 3 वाजता पर्यावरण सभा आणि त्यानंतर 3:05 शिवसृष्टीसाठी विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे। दरम्यान शिवसृष्टी आणि मेट्रोचे स्थानक एकाच ठिकाणी होऊ शकते असे महामेट्रोने स्पष्ट केले आहे। मात्र त्यानंतर वारंवार संभ्रम निर्माण होत असल्याने महापालिकेने आपली भूमिका स्पष्ट करावी या उद्देशाने ही खास सभा बोलवण्यात आली आहे। 100% शिवसृष्टी झाली पाहिजे। आज गेले 8 ते 10 वर्ष फक्त चर्चा, बजेट, निधी आणि मीटिंग सभा एवढंच होतंय। ह्याच्या पलीकडे जाऊन शिवसृष्टीसाठी कोणी प्रयत्नच करत नाही। फक्त याच्यावर राजकारण केलं जातं, जाहिरात केली जाते आणि याच्यातून निवडणुकीला फायदा करून घेतला जातो। याच्यानंतर निवडणुका झाल्याच्यानंतर शिवसृष्टीकडे कोणीही लक्ष देत नाही। हे लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही सर्वजण गेल्या 10 वर्षापासून मी पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आहे। प्रत्येक वर्षी कोथरूडला जी शिवसृष्टी होणार आहे त्या शिवसृष्टीच्या संदर्भामध्ये अंदाजपत्रकामध्ये तरतुदी केल्या जातात, परंतु आजपर्यंत 10 वर्षामध्ये या शिवसृष्टी अजूनपर्यंत अस्तित्वात आली नाही। त्याच्यामध्ये मेट्रो व्हावी का शिवसृष्टी व्हावी असा वाद चालू आहे। आमचं म्हणणं आहे की मेट्रोसह शिवसृष्टी झाली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांना जर विसरण्याचं काम जर हे आलेली सत्ता ज्यांच्या हातामध्ये ती लोक करणार असतील तर त्यांना इतिहास माफ करणार नाही। म्हणून आज प्रत्यक्षामध्ये आमचे नगरसेवक साईनाथ बाबर आणि मी स्वतः आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं मी एक मावळा होऊन आलो आहे आणि आज प्रत्यक्षात आमचे नगरसेवक साईनाथ बाबर यांना आम्ही महाराजांच्या वेशामध्ये या ठिकाणी सभागृहामध्ये आम्ही जाणार आहोत आणि आम्ही आयुक्तांना आणि मान्य महापौरांना आवाहन करणार आहोत की किती वर्ष अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांना या पुण्यामध्ये आणण्यासाठी, त्यांची शिवसृष्टी पुण्यामध्ये करण्यासाठी अजून किती वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे। यावर्षी तरीसुद्धा शिवशाही अवतरली म्हणताय पुण्यामध्ये, परंतु प्रत्यक्षात अजूनही शिवसृष्टीच्या दृष्टिकोनातून एकही पाऊल उचललं जात नाही। जर भविष्यात ही शिवसृष्टी झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याला रस्त्यावर उतरून विरोध करेल। आज फक्त छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी सभागृहात येणार आहेत। जर यांनी या शिवसृष्टीला विरोध केला तर पुण्यातल्या प्रत्येक रस्त्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुम्हाला उतरलेले दिसतील आणि मग जे काय होईल त्याला जबाबदार पूर्णपणे सत्ताधारी असतील। अखिल भारतीय मागासवर्गीय सफाई कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष। लाडबागी समितीच्या शिफारसीनुसार मागासवर्गीय सफाई कर्मचारी यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये घेण्याकरिता राज्य शासनाच्या वेळोवेळी GR परिपत्र काढून आदेश दिला आहे। तरी देखील पुणे मनपामध्ये काही लाचखोर अधिकाऱ्यांनी लाच मिळवण्याकरिता जात पडताळणी, चरित्र पडताळणीच्या नावाखाली कर्मचारी यांना अनेक वर्ष आपल्या हक्कापासून वंचित राहायला लावले। म्हणून सदर अधिकारी यांच्या भ्रष्टाचार संदर्भ समोर आल्यानंतर आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्यासोबत बैठक घेऊन अतिरिक्त आयुक्त यांनी आदेश देऊन देखील आतापर्यंत कर्मचारी यांना न्याय मिळाला नाही। शासनाच्या परिपत्रानुसार मागासवर्गीय कर्मचारी यांना शैक्षणिक पात्रतेनुसार बढतीच्या नियुक्तीपत्र देण्याचे आदेश असून देखील आतापर्यंत सदर आदेशाकडे दुर्लक्ष करून कर्मचाऱ्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले आहे। तरी तातडीने शैक्षणिक पात्रतानुसार पदोन्नती करण्यात यावी। पिढ्यानपिढ्या सफाई काम करत असलेल्या कर्मचारी यांना तो राहत असलेल्या नगरपालिकेचे कर्मचारी वसाहत सदर कर्मचाऱ्यांना विनामूल्य नावावर मालकी हक्काने करून देण्याचे परिपत्र राज्य शासनाने अनेकदा आदेश दिले आहेत। तरी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्क अधिकारापासून वंचित महानगरपालिकेच्या प्रशासनाने ठेवले आहे। तरी तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी। तसेच संतोष पवारला नगरपालिकेने निलंबित करून देखील त्याच्या कार्यालयावर अजूनही संतोष पवार मुख्य सुरक्षा अधिकारी असा नामफलक ठेवला आहे। तातडीने सदर नामफलक काढण्यात यावे। तसेच लाचखोर प्रमुख सुरक्षा अधिकारी पुणे मनपा यांच्या जंगम मालमत्तेच्या चौकशी करून नगरपालिकेमध्ये रुजू झाल्यापासून बेहिशोब जमा केलेली जंगम मालमत्ता तातडीने जप्त करून सरकारी मालमत्ता म्हणून जप्त करावी। पुणे नगरपालिकेमध्ये माजी सैनिक कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे। त्यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये घ्या म्हणून उच्च न्यायालयाचा आदेश आहे। सफाई कर्मचारी अनेक वर्षापासून काम करत आहे। सदर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी माननीय न्यायालयाचे आदेश आहे। हे आदेशकडे पालन करत नाही। याच्या चौकशी तक्रार माझ्याकडे आल्यानंतर पुणे नगरपालिकेमध्ये मी आयुक्तांच्या भेट घेतला, अतिरिक्त आयुक्तांच्या भेट घेतला, या सर्व माहिती घेतला। मग त्यांनी मला लिखित स्वरूपात आश्वासन दिले, बाबांना मी लवकरच्या लवकर या भरती प्रक्रिया चालू करून आम्ही इलेक्शन झाल्याबरोबर यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घेऊ। परंतु
त्यांनी तिथून प्रमोशन घेऊन निघून गेला आणि त्याच्यानंतर मी चौकशी केला असता त्या ठिकाणी प्रत्येक कर्मचाऱ्याला 5 ते 6 लाख रुपये दिल्याशिवाय या कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये घेणार नाही असा मला मुख्य सुरक्षा अधिकारी एजंट यांनी मला सांगितलं. त्यावरून मी त्यांच्याशी चर्चा केली. मी मीडियाच्या समोर अधिकाऱ्यांच्या समोर त्यांच्या चर्चेचे जो क्लिप मी त्यांना पेनड्राईव्ह मार्फत त्यांना दिले तरी त्यांना काय त्यांच्यावर कारवाई केला नाही. अँटी करप्शनचे जो SP साहेब आहे सातो साहेब त्यांना देखील आम्ही भेटला, त्यांना देखील आम्ही हे तक्रार दिले आणि त्यांनी कारवाई करण्याचा हे आश्वासन दिलं आम्हाला. त्याच्यानंतर जो संतोष पवारला 4 लाख रुपये घेताना रंगी हात पकडले गेले आणि त्याच्या चौकशी चालू आहे. पुन्हा एकदा ऐकण्याचा ठळक घडामोडींवर. सूड कादंबरीवर आधारित स्त्री मुक्तीच्या शोधात जानकी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला. कोंढव्यातील प्रस्तावित हज हाऊसला विरोध. GST मुळे लोककलावंतांच्या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीवर परिणाम. प्रिंटमधील चिंटू आता येत आहे अॅनिमेशन फिल्ममधून. मेट्रो की शिवसृष्टी आज होणार फैसला. अखिल भारतीय मागासवर्गीय सफाई कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष. जनवार्ता बातमीपत्र तिथेच थांबूयात. पाहत राहा जनवार्ता न्यूज. नमस्कार.